काही परदेशी भाषांचा अभ्यास केला. आपल्याला टीव्हीवर अनेक वेळा दिसतात. मध्ये ट्रेड सेंटरवर हल्ला केला ओस्मा बिन लादेन नावाच्या प्राण्यानं. तर त्याला सांगायचं होतं एवढंच की त्याची चित्रफीत विविध चित्रवाहिन्यांना जात होती. त्यामध्ये त्याला सांगायचं होतं एवढंच की बुश आपला दुश्मन आहे, अमेरिका आपली दुश्मन आहे, ओस्मा बिन लादेन आपला देव आहे वगैरे वगैरे. त्याची सांगण्याची पद्धत. नमक्षिने लाखमादुने आखथू नकाशाने लाखमिन बुशने लाहोईशिने मला खान बुनिशिने ला खान मनुदर अमेरिका नाक्षिनेला ट्रेड सेंटर वाक्षानेला ओस्मा बिन लादेन खाजवून खरूच. असं काहीच कानावर. आफ्रिकन याच्यापेक्षा सोपं आहे. आद्या बघू त्या पाहतो उद्या बघू. रशियन रस्पर खेस मला पांढरा सारा खेस मला थोडासा तांबडा रेखेन सुरकार खरकट पासून कडखराट्यानं असा काहीसा ऐकू येतो भाग. चायनीज चॅनेल मधल्या काळात लागायची. ते नेमकं त्यांचा प्रॉब्लेम असा की आपलं वाक्य तो त्यांचा शब्द, त्यामुळे ते आनंदानं बोलतायत, रागानं बोलतायत, दुःखानं बोलतायत, काही कळत नाही. काकाची गच्ची असं काहीच छान कानावर येतं. सगळ्यात आवडता विषय इंग्लिश चित्रपट आणि हिंदी. आपला चित्रपट हा आवडता विषय. तर इंग्लिश चित्रपटाची आणि हिंदी चित्रपटाची तुलना केली, म्हटलं आपल्याला इंग्लिशच जास्त का आवडतो, तर तुलना केली की हिंदी चित्रपटाला 3 तास दिलेले असतात. पहिल्या अर्ध्या तासामध्ये स्टोरी क्रिएट होते, हिरो व्हिलन तयार होतो आणि हिरो व्हिलनला मारण्याची शपथ घेतो. आयुष्यभर आपल्या हिरोना डायलॉग बाजीची सवय. पुढच्या 2.5 तासामध्ये 3 वेळा याच्यासमोर व्हिलन येतो, याची डायलॉग बाजी सुरू. जानी हम तुम्हें मारेंगे, जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक हमारी होगी, वो गोली हमारी होगी, वो जमीन. अरे बटाटे मारणं हिंमत असेल तर दिलेल्या 2.5 तासाचा गैरफायदा का. क्लायमॅक्स ना कणपट्टीवर बंदूक ठेवण्यापर्यंत हा हातात याला असतो, तरी पण याची जाऊंगा मागून आवाज येतो, रुक जा कानून का हात में मतलो, सगळं मुसळ केरात. अरे बटाट्या मार तरी व्हिलनला 3 तास दिले तुला. इकडे ती भानगड नाही. डायलॉग बाजीत वेळ घालू नका, 1.5 तास आहे, पटपट आटपा. बर, मधल्या काळामध्ये तरुण मंडळी आकर्षित व्हावीत म्हणून त्यामध्ये पावसाळा गीतं घुसडली जायची. तर पावसाळा गीतं म्हणजे काय, धो धो नकली पाऊस पडतोय. पहिल्या कडव्यामध्ये दोघेही हिरो हिरोईन ओले चिंब होतात. ओल्या चिंब अवस्थेत दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यामध्ये आट्यापाट्या, खो खो, कबड्डी, हुतुतू जेवढे खेळायचे तेवढे खेळ खेळून होतात. ओल्या चिंबा अवस्थेतच एका झाडाखाली इतके जवळ येतात, इतके जवळ येतात, इतके जवळ येतात. वाटतं आता काहीतरी होईल, मग काहीतरी होईल, आता काहीतरी होईल, मग काही होत नाही. कॅमेरा त्यांच्यावरून झाडाच्या बुंद्यावरून फांदीवर 2 चिमणा चिमणी एकमेकांच्या चोचींशी खेळ खेळत असतात. एवढे पैसे देऊन आम्ही हे बघायला येतो काय.